आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी महसूल संघटनेचा काम बंद आंदोलन। आकृती बंद मंजूर करून महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्यात महसूल सहायकांची आणि अव्वल कारकून संवर्गाची 35 ते 40% पदे रिक्त आहेत। महसूल विभागाच्या सन 2006 पासून सुधारित आकरी बंद करण्यात आलेला नाही, त्यामुळे महसूल विभागातील पद रिक्त आहे। त्यामुळे आकृतीबंद मंजूर करून महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी या मागणीसह अन्य विविध मागण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 15 जुलै सोमवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, पंचशील करुणा बगाटे, विठ्ठल मोरे, वैजनाथ फड आदीसह महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने बेमुदत संपात सहभागी झाले होते। सेलू येथे मुस्लिम आरक्षणासाठी ॲडव्होकेट ढोले यांचे आमरण उपोषण मागे। सेलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 4 जुलैपासून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। 13 जुलै शनिवार रोजी उपोषणाचा 10 दिवस संपत असताना रात्री 8 वाजता सेलू तहसीलदार दिनेश झांपले, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले। यावेळी परभणी येथील उद्योजक सय्यद खादर यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन 10 दिवसापासून चाललेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेवक पठाण रहीम खान, माजी नगरसेवक शेख रहीम, माजी नगरसेवक शेख अय्यूब, शेख महमूद सर, सुबोध काकडे, पत्रकार मोहम्मद इलियासभाई नवाब, अमोल डंबाडे, शेख साजिद, पठाण जावेद, डॉक्टर मुताहिर पठाण, सुनील गायकवाड, अमजद वाघबान, बापू धापसेसह आदींची उपस्थिती होती। मुस्लिम समाजाला आरक्षणसह इतर मागण्यासाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले हे आमरण उपोषणास बसले होते। उपोषणाच्या 10व्या दिवशी शनिवार 13 जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी यांनी शासन स्तरावर उपोषणकर्त्यांच्या मागण्याच्या संदर्भात माहिती कळविण्याचे आश्वासन दिले। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढोले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 10 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते। आमरण उपोषणाला जिल्ह्यातील विविध धार्मिक संघटना, विविध तालुक्यातील आणि सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी या आमरण उपोषणास पाठिंबा जाहीर केला होता। गंगाखेडच्या जनावर बाजारात शेतकऱ्यांची आर्थिक लूट। गंगाखेड शहराची बाजारपेठ मोठी म्हणून ओळखली जाते। या बाजारपेठमध्ये दर शनिवार रोजी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो। या बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री होत असून लाखोचा व्यवहार या ठिकाणी होत असतो। गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने बाजाराच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची सुविधा शनिवार बाजारात उपलब्ध करण्यात आलेली नाही। जनावराला पिण्यासाठी पाणी नाही, आरोग्य सुविधा नाही। सर्वत्र बाजारपेठेत चिखल आणि त्यातल्या त्यात दाखल्यांची किंमत 50 ते 60 रुपये असताना शेतकऱ्याकडून 150 ते 200 रुपये घेतले जात असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे। गंगाखेड नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या वतीने गंगाखेड शहरात फलक लावून जाहिरात करून नगरपालिका मार्फत ठेकेदार पद्धतीने बाजारातील पार्किंग, जनावरांचा दाखला, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कपडे व सामग्री पुरवणे, साऊंड सर्व्हिस अशा पद्धतीचे ठेकेदारी पद्धतीने लिलाव करण्यात आला। या लिलावात गंगाखेड शहरातील ठेकेदारांनी सहभाग नोंदवला। आपापल्या पद्धतीने बोलून ठेका घेतला असून आता या ठेकेदाराकडून शेतकऱ्याची लूट केली जात आहे। याकडे मुख्याधिकारी नगरपालिका यांनी तत्काळ ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याकडून केली जात आहे। मानवत शहरात सईद खान यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। मानवत शहरातील हजरत टिपू सुलतान चौक येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते 14 जुलै रविवार रोजी रात्री 8 वाजता करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव आसिफ खान,
जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकलकर, सभापती चक्रधर उगले, उपजिल्हा प्रमुख प्रमोद तारे, तालुका प्रमुख शिवाजी वरखडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख समीर शेख, शहर प्रमुख बालाजी दहे, शहर उपप्रमुख मंगेश उदावन, माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, माजी नगरसेवक इसुभाई बेलदार, माजी नगरसेवक नरसय्या पुरपटवार, कलीम तांबुडी, शहर प्रमुख पाथरी युसुफुद्दीन अन्सारी, बोरगाव सरपंच उमर खान, वंदना जोंधळे, हबीब खान, अमजद खान, दिलीप हिवाडे, युनुस कुरेशी, अमोल भाले पाटीलसह आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख समीर, कलीम तांबोडी यांनी परिश्रम घेतले। सेलू शहरात मातंग संघटनेच्या वतीने नाशिक व सोलापूर घटनेचा निषेध। येवला जिल्हा नाशिक येथील प्रसाद खैरनार या मातंग युवकाला केलेल्या मारहाणीचा व महूद जिल्हा सोलापूर येथील सुनील कांबळे यास कोयत्याने अनेक घाव करून जीवे मारण्यात आल्याने सेलू शहरातील अखिल भारतीय मातंग संघटनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून सेलू उपजिल्हा अधिकारी यांना घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मातंग संघाचे ज्येष्ठ नेते व डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त नथुराम मुंजाजी अंभुरे, शिवाजी रणखांबे, नभाजी कांबळे, बापू खनपटे, अशोक उफाडे, भानदास घोडे, दशरथ कांबळे, बापू बाविसे, शुभम अंभुरे, अशोक हिवाडे, लखन हिवाडे, किशन कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पालम येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाव बोर्डाचे अनावरण। पालम शहरातील इंदिरानगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा पालम येथे नाव बोर्डाचे अनावरण आज दिनांक 15 जुलै सोमवार रोजी करण्यात आले। यावेळी DN दाभाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक जयप्रकाश इंगोले, मराठवाडा संघटक निवृत्ती हात्यांबिरे, परभणी जिल्हाध्यक्ष शेषराव नंद, जिल्हा उपाध्यक्ष भगवान येवले, तालुका अध्यक्ष भास्कर वावडे, तालुका उपाध्यक्ष वामन वावडे, तालुका सचिव संभाजी एंगडे, तालुका कोषाध्यक्ष मल्लिकार्जुन सुरनर, होलार समाज जिल्हाध्यक्ष माधव हत्यांबिरे, रिपई आठवले गट शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पालम शाखाध्यक्षपदी भारत पवार, उपाध्यक्षपदी उत्तम काडे, सचिवपदी शिवाजी पवार, कोषाध्यक्षपदी महिपती पवार यांची निवड करण्यात आली। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बोर्डाचे अनावरण करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष रिपई आठवले गट निवृत्ती हात्यांबिरे यांनी पारधी समाजाच्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन केले। यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते। आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार। आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 15 जुलै सोमवार रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कार करताना अखिल भारतीय सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाब, मिलिंद पवार, मजलिसे एहरारचे सेलू तालुका अध्यक्ष याह्या खान, शेख जुबेर, ओसामा खानसह आदींची उपस्थिती होती। गोदावरी नदी पात्रातील दुर्गंधीयुक्त घाण पाणीचे महाराष्ट्र प्रदूषण विभागाने घेतले नमुने। गंगाखेड तालुक्यातील खडीपाटी जवळील गोदावरी नदी पुलाखाली नदीपात्रात साखर कारखान्यातील दुर्गंधीयुक्त मडीचे घाण पाणी टाकल्याबाबत काही दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग खडबडून जागे झाले। सोमवारी दुपारी खडीपाटी जवळील नदीपात्रात पाहणी करत पाणी नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले। गंगाखेड ते परभणी महामार्गावर अज्ञात व्यक्तीने टँकरच्या माध्यमातून साखर कारखान्यातील दुर्गंधीयुक्त मडीचे घाण पाणी आणून टाकल्याची घटना 2 दिवसापूर्वी घडली। दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मिसळल्याने पाण्याचा रंग काळसर झाला, तसेच पाण्यातील जलचर आणि नदी काठावरील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता झाली आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागातील सहाय्यक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, क्षेत्र अधिकारी नामदेव दासरवाड, सय्यद महबूब यांनी घटनास्थळी भेट दिली व पात्राची पाहणी करत मडी मिश्रित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। यावेळी खडी येथील ओमकार पवार, दुसलगाव येथील पोलीस पाटील संगीता कचरे, नसीर बेगसह आदींची उपस्थिती होती।